नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण दारूबंदी पोलीस संदर्भामध्ये चर्चा ऐकलेली असेल, तर त्याच्याबद्दल आज पूर्ण डिटेलमध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जी की बेसिक इन्फॉर्मेशन असणार आहे. ठीक आहे, हे संपूर्ण तुम्हाला मिळवता येईल. याच्यामध्ये वयोमर्यादा काय असेल, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, किंवा लेखिक काय असतं, मैदानीमध्ये काय असतं, ठीक आहे, किंवा अगदी पगार किती वगैरे, या सगळ्या ज्या काही टोटल गोष्टी आहेत तर त्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. महत्वाचं म्हणजे दारूबंदी पोलीस म्हणजेच काय असतं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. अगदी तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला आपल्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं, कारण अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. बघा, आता हे जे काही दारूबंदी पोलीस हे पद आहे, जवान नावाचं पद आहे, तर हे पद आपल्याला जसं आपण महाराष्ट्र पोलीसमध्ये शिपाई बघतो तसं उत्पादन शुल्क या विभागामध्ये आता महाराष्ट्र पोलीस गृह विभागाचं आपलं पद येतं शिपाई, ज्याचे आपण म्हणजे पोलीस भरती म्हणतो, जी सध्या सुरू आहे. ओके, तर तसंच दारूबंदी पोलीस म्हणजेच काय की जवान नावाचं पद आहे, हे दारूबंदी पोलीस म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, जे उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत येतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे की या पदाची पात्रता काय असणार आहे. ओके, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण याच्यावरती ग्राउंडला किती मार्क्स मिळाला पाहिजेत, लेखीला किती मार्क्स मिळाले पाहिजेत, मागच्या भरत्यांमध्ये किती कट ऑफ लागले वगैरे, या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघा, आता उत्पादन शुल्क म्हणजे अबकारी कर वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पोस्टला बघायला मिळतं. असे अजून या सब इन्स्पेक्टर पण पद असतात याच्या सिनियर लेवलचे, म्हणजे ग्रुप बी चं, ग्रुप ए चं अशीही पदं असतात. ओके, तर त्याच्याबद्दलही तुम्हाला पुढे या पदाबद्दलची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पात्रता. तर ही परीक्षा कोण देऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं राहतं. तर मित्रांनो, ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला जी काही शैक्षणिक पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी पास लागतं. म्हणजे जो कोणी विद्यार्थी मित्र 10वी पास आहे त्याला हे पद आपल्याला परीक्षा देता येऊ शकते. म्हणजे ठीक आहे, 10वी पास असणारा विद्यार्थी मित्र याच्यामध्ये पात्र ठरतो. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, आता ही झाली शैक्षणिक पात्रता. त्यानंतर राहतं शारीरिक पात्रता. म्हणजे शारीरिक पात्रतेमध्ये काय काय मॅटर करतो, तर उंची मॅटर करते, छाती मॅटर करते आणि वजन मॅटर करतं. ठीक आहे, आता हे कोणासाठी काय आहे हे आपण समजून घेणार आहे. बघा, शारीरिक पात्रतेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही पुरुष आहेत त्या पुरुषांची जी उंची लागते ती नॉर्मली आपल्याला जी पोलीस भरतीला लागते तीच लागते, 165 सेंटीमीटर इतकी लागते. ठीक आहे, मुलींसाठी मात्र इथं हाईट थोडीशी जास्त लागते, उंची ही जास्त लागते. महिलांसाठी इथं 160 सेंटीमीटर इतकी हाईट लागते. ठीक आहे, मुलांना 165 आणि महिलांना 160 सेंटीमीटर इतकी आपल्याला हाईट इथं बघायला मिळते. आता इथं अनेक विद्यार्थी मित्रांचा एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थी मित्रांचं म्हणणं असू शकतं इथं की आम्हाला जसं पोलीस भरतीमध्ये 5 सेंटीमीटरची सूट देण्यात आली तसं ह्या पदाला सुद्धा देता येईल का किंवा देतील का. तर मित्रांनो, मागच्या भरत्यांपर्यंत जर बघितलं तर कुठेही सूट नाही. ह्या भरतीतच पोलीस भरतीची सूट मिळालेली, तसं इथं सुद्धा जो काही GR येईल म्हणजे जाहिरात येईल त्यावेळेलाच आपल्याला समजेल की इथं सूट दिली आहे की नाही दिली. ठीक आहे, सध्या तरी ती माहिती आपल्याकडे अवेलेबल नाही. जे काय आहे ते 165 सेंटीमीटर आणि महिला असेल तर 160 सेंटीमीटर हीच उंची अवेलेबल आहे सध्या तरी. ठीक आहे, दुसरी गोष्ट, छातीच्या बाबतीमध्ये पुरुषांना जसं पोलीस भरतीला 79 सेंटीमीटर इतकी बेसिक छाती आपल्याला असायला पाहिजे आणि 5 सेंटीमीटर इतकी फुगवता सुद्धा आली पाहिजे. समजतं, म्हणजे हे छातीच्या बाबतीत झालं. दुसरी गोष्ट, वजन. आता पुरुषांना इथं वजन मॅटर नाही करत, पुरुषांचं वजन किती असो त्याशी काही प्रॉब्लेम नाही, पण महिलांना वजनाची कॅटेगरी इथं दिलेली आहे. यांना कमीत कमी वजन महिलांच्या बाबतीत 50 किलो इतकं असायला पाहिजे, कमीत कमी वजन. महिलांचं कमीत कमी वजन 50 किलो असणं आवश्यक आहे या पदासाठी. ओके, ही झाली शारीरिक पात्रता. ओके, बघा, शैक्षणिक बघितलं आपण की 10वी पास असणारा कोणीही विद्यार्थी मित्र याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि शारीरिक मध्ये उंचीमध्ये 165, 160 महिलांसाठी, छाती 79 आहे पुरुषांना. वजनामध्ये पुरुषांना वजन मॅटर करत नाही, महिलांसाठी वजन मात्र 50 केजी इतकं पाहिजे. ओके, बाकी वयोमर्यादा जी आहे तर या पोस्टसाठी किमान वय म्हणजे कमीत कमी वय हे 18 वर्ष असणं आवश्यक आहे. मित्रांनो, जसं पोलीस भरतीला आहे ना तसंच सर्व काही इथं आहे, फक्त वयोमर्यादेची कमाल वयोमर्यादा इथं खूप जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला इथं 40 वर्षापर्यंत ही भरती देता येऊ शकते.
आणि जर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, एनटीबी, एनटीसी किंवा कुठल्याही तुम्ही जातीचं आरक्षण वापरत असाल तर त्याला तर 45 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे, 45 वर्षापर्यंतच आहे. आता मित्रांनो हे सोडा, एवढ्या याला कोण तयारी करत नाही आणि खूप रेअर केसेसमध्ये एखाद दुसरा भेटला तर. आणि शारीरिक असल्यामुळं म्हणजे थोडक्यात शारीरिक चाचणी सुद्धा याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे इथं आपल्याला जे पोलीस भरतीचा जो क्राऊड आहे आपला किंवा विद्यार्थी मित्र आहेत तेच इथं बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेच्या उतरतात. इव्हन इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सुद्धा विद्यार्थी मित्र इथं असतात. ठीक आहे, ही झाली बेसिक पात्रता. म्हणजे आता याच्यात अनेक विद्यार्थ्यांचं असं असतं की सर मी स्पोर्ट पर्सन आहे, तुझ्यासाठी अजून 3 वर्ष वाढवून मिळतात, समजतं, त्यांना तर 43 पर्यंत जातं. आता आपल्याला त्याच्यात जायचं नाही, बेसिक आपल्याला समजून घेता आलं की बाबा कमाल कमाल आणि किमान, किमान 18, कमाल 40 हे ओपनचे आणि इतर कॅटेगरीला 45 आहे. ओके, तर अशा पद्धतीची ही वयोमर्यादेची पात्रता आहे. आता हे झालं बेसिक. मी मित्रांनो तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण माहिती, म्हणजे याच्यामध्ये आपण पीवायक्यू सुद्धा घेणार आहे, म्हणजे एक सिरीज चालू करतोय आपण दारूबंदी पोलीसची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन घेता येईल. ठीक आहे, बघा आता पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणारे आपले हे व्हिडिओज असणार आहेत. आता पुढचा जर आपण पॉइंट बघितला तर निवड प्रक्रिया नक्की कशा पद्धतीने चालते. तर मित्रांनो जो पगार आहे तो बेसिक पे स्केल जो आहे तो S7 इतका लागतो आपल्याला. म्हणजे साधारणतः स्टार्टिंगला 21,700 बेसिक आहे, ते पार अगदी 69,100 पर्यंत जातं. ठीक आहे, आता याच्यात महागाई भत्ते हे ते सगळं वाढवून तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर ते 35 ते 40,000च्या रेंजमध्ये जातं. ठीक आहे, पगार सोडा, महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी. आता उत्पादन शुल्क मध्ये काम करणं म्हणजे दारूबंदी पोलीस, जिथं काही तस्करी चालते दारूची वगैरे, तिथं मिळालेली माहिती त्याच्यानुसार तिथं धाडी मारणं वगैरे, ही सगळी कामं बेसिक आपल्याला ऍज अ जवान म्हणून करायचे असतात. ठीक आहे, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बाकी याची जी निवड प्रक्रिया आहे ही 2 टप्प्यामध्ये होते. यातला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे लेखी परीक्षेचा. सुरुवातीला याची लेखी होत असते, मैदानी नंतर होतं. पोलीस भरतीत पहिलं मैदानी होतं, नंतर आपली लेखी होते. तसं इथं पहिली लेखी होते, नंतर मैदानी होतं. ठीक आहे, मग आता मित्रांनो लेखी जी परीक्षा ही 120 गुणांची असते, एका प्रश्नाला 1 गुण असतं आणि इथं निगेटिव्ह सिस्टम सुद्धा आहे. आता निगेटिव्ह सिस्टम असल्या कारणानं इथं थोडस आपल्याला जेवढं येत आहे तेवढं सोडवणं, 0.25 एवढे मार्क्स कट होतात. याचा अर्थ 4 चुकले तर तुमचा 1 बरोबर मार्क्स सुद्धा कट होतो. समजतंय, असं निगेटिव्ह सिस्टम इथं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जेवढं येत आहे तेवढं सोडवणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये लेखीचा जर विचार केला तर 120 गुण जे आहेत ते कोणत्या सब्जेक्टला येतात, तर बघा याच्यात तुम्हाला मराठी हा विषय आहे आपला, मराठी व्याकरणावरती तुम्हाला 30 प्रश्न इतके जाणार. त्यानंतर इंग्लिश व्याकरण सुद्धा आहे, इंग्लिश ग्रामर, त्याच्यावरती 30 प्रश्न जाणार. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेंटल अबिलिटी, आता मेंटल अबिलिटीचा जो विषय आहे, आता मेंटल अबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आपलं, त्याच्यावरती 30 प्रश्न जाणार. आता गणित विषय इथं नाहीये मित्रांनो, समजतंय, पण मेंटल अबिलिटीचा आणि गणिताचा खूप जवळचा संबंध, अगदी वयवारी सारखा टॉपिक तुम्ही बघितला तर इकडे विचारला जातो, तो मेंटल अबिलिटीचा पण अभ्यासतो. ठीक आहे, आणि गणितात सुद्धा अभ्यासतो. आता मेंटल अबिलिटीचे 30 प्रश्न जातील आणि महत्वाचं म्हणजे राहिलेले जीएसचे हे 30 प्रश्न असतील. आता इथले 30, 30, 60, 30, 90 आणि 30, 120 अशा 120 मार्क्स पैकी तुम्हाला कमीत कमी 45% मार्क्स घेणं अपेक्षित असतं. 45% मार्क्स हे कंपल्सरी घ्यावे लागतात. आता 45% जर तुम्ही बघितलं 120 पैकी तर तुम्हाला कमीत कमी 54 मार्क्स असणं अपेक्षित आहे. हे मित्रांनो मी एक त्यांचा नियम आहे म्हणून सांगतो बरं का, कट ऑफ एवढे कमी लागत नाहीत. कट ऑफ तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी 94चा कट ऑफ लागला होता ओपनचा, आणि बाकीच्या कॅटेगरीवाले जे होते विद्यार्थी मित्र पुरुषांमध्ये मी सांगतोय तुम्हाला, तो साधारणतः 82 ते 88च्या रेंजमध्ये लागतो कॅटेगरीवाल्यांचा, आणि ओपनचा कट ऑफ 94 इतका लागला होता. ओके, त्याच्यामुळे इथं मेहनत घेणं आलं, तुमचे मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि इथं जागा खूप तशा बघायला गेलो तर कमी असतात, 1000-1200 जागा आहेत. ठीक आहे, आणि पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे इथं स्पर्धा बऱ्यापैकी राहते. इंग्लिश सारखा सब्जेक्ट आल्या कारणानं इथं तुम्हाला नव्यानं तयारी करावी लागते. पण जो वन विभागाची तयारी करतोय त्याच्यासाठी सिलेबस मात्र टप्प्यातला आहे, सेम सिलेबस असल्यासारखा आहे, तर त्याच्यासाठी ती एक सुवर्ण संधी आपल्याला म्हणता येईल. बाकी हे झालं तुमचं लेखीचं, 120 मार्क्स असे तुम्हाला विचारले जातात. याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण बनवू, प्लस मैदानी बद्दल सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवणार आपण. 80 मार्क्सची जी काय तुमची, म्हणजे इथून तुम्ही पास झालात, कट ऑफ मध्ये बसलात लेखीला, तर मैदानीत येणार. मैदानीत आलो की आपलं पोलीस भरती सारखं सेम आहे. मग इथं आता पुरुष आणि, म्हणजे थोडक्यात पुरुष आणि महिला दोघांचंही बघू. पुरुष आणि महिला यांना काय काय असतं,
तर बघा मित्रांनो, 80 मार्क्ससाठी 3 इव्हेंट आहेत. जसं पोलीस भरतीला 50 मार्क्ससाठी आपल्याला 3 इव्हेंट असतात, तसं इथं 80 मार्क्ससाठी 3 इव्हेंट आहेत. याच्यामध्ये 1500 मीटर असतं, जिथं आपण 1600 मीटर पळतो तिथं 1500 मीटर असतं. आणि महिलांसाठी ते 1000 मीटर असतं, म्हणजे 1 किलोमीटर असतं. याला मार्क्स 30-30 असतात. किती मार्क्स असतात? 30 मार्क्स साठीचा हा इव्हेंट आहे. 30 मार्क्स देऊन जातो आपल्याला हा इव्हेंट. मग त्याचं मार्क्स कटिंग कसं असतं, काय असतं, ते सगळं डिटेलमध्ये आपण नंतर बोलू. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती एक खास व्हिडिओ काढू आपण, मैदानीचे मार्क्स कसे वगैरे, आणि कट ऑफ वरती सुद्धा काढू. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये 1500 मीटर झालं, नंतर आपला 100 मीटर जसा पोलीस भरतीला असतो तसा इथं असतो. हे 30 मार्क्स साठी असतं मित्रांनो. मुलींसाठी सुद्धा 100 मीटर आहे 30 मार्क्स साठी. किती मार्क्स झाले? 60 मार्क्स झाले. ओके. आता राहिला प्रश्न 20 मार्क्सचा. जसा पोलीस भरतीला गोळा आहे तसा इथं तुम्हाला गोळा आहे. चालकला कसा आपला 20 मार्क्सचा गोळा असतो तसा इथं सुद्धा गोळा 20 मार्क्स साठीचा आहे. मात्र इथलं कटिंग जरा वेगळं आहे. मार्क्स कटिंग थोडंसं वेगळ्या पद्धतीत जातं, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. आणि महिलांसाठी सुद्धा इथं गोळा आहे तुम्हाला, तो 30 मार्क्स साठीचा, सॉरी 20 मार्क्स साठीचा असणार आहे. म्हणजे इथे 30-30 आणि हे 20 असा 80 मार्क्सचा आपल्याला फिजिकल पुरुषांच्या बाबतीत बघायला मिळतो, आणि 80 मार्क्सच्या बाबतीतला फिजिकल आपल्याला महिलांच्या बाबतीत बघायला मिळतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे मार्क्स किती असायला लागतात सिलेक्शनसाठी ते सुद्धा मी सांगून टाकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर पुरुषांचं जर बघितलं कट ऑफ, हे साधारणतः 150 ते 160च्या रेंजमध्ये किंवा 165च्या रेंजमध्ये राहतात. थोडेसे 19-20 इकडे तिकडे होतील. आणि महिलांचे साधारणतः 130 ते 140च्या रेंजमध्ये कट ऑफ राहतात. ठीक आहे. आता याच्यावरती स्पेसिफिक आपला व्हिडिओ येईलच, म्हणजे ग्राउंड प्लस लेखीला काय असायला पाहिजेत, किती किती असणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता. माझा नंबर तुम्हाला देतो मी, 9075817107. हा माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर फिजिकली मला येऊन भेटायचं असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीला भेट देऊ शकता. आपली स्वराज्य पोलीस अकॅडमी म्हणून आहे मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये कांदिवली या ठिकाणी तुम्ही मला येऊन भेटू शकता. आपली इथं कांदिवली पूर्वला अगदी समतानगर पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आपलं ऑफिस आहे, तिथं तुम्ही येऊन भेटू शकता. ठीक आहे. बाकी काय माहिती पाहिजे असेल तर मगाशी नंबर दिला, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. हा नंबर आहे. ठीक आहे. आणि प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मला कांदिवली पूर्व इथे येऊन भेटू शकता, किंवा आपली पालघरमध्ये सुद्धा एक ब्रांच आहे. पालघरमध्ये विरार विरार पूर्व या ठिकाणी ब्रांच आहे, तिथं सुद्धा मला तुम्ही येऊन भेटू शकता. फक्त फोन करून या. ठीक आहे. बाकी काय अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच फोन करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. आणि जर का कोणत्या व्हिडिओची माहिती, म्हणजे थोडक्यात कुठली माहिती हवी असेल तर ती सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.